जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट व STC इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील गुरुवारी राप सबनीस विद्यामंदिरात दिनांक 16 मे ते 21 मे दरम्यान आर्यभट्ट एक्सप्लोअर कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या उन्हाळी शिबिरात जुन्नर तालुक्यातील एकूण 350 विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिरात विद्यार्थ्यांना दुर्बीण बनवण्याचे प्रशिक्षण, पेपर सॅटेलाइट बनवण्याची कार्यशाळा, मॉडेल रॉकेटरी व वॉटर रॉकेट लॉन्च, गगनयान मिशनची माहिती, चंद्र मंगळ अंतराळ वसाहतीचे अन्वेषण, शास्त्रज्ञांची संवाद सत्र आदींचे आयोजन करण्यात आले। आज शिबिराच्या 4थ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलात तसेच नागरी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध विमानांची कार्यपद्धती व त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी इस्रोचे माजी गट संचालक विष्णुलाल, श्रीमती पूनमलाल, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पिसे, प्रशिक्षक गणपती सर, सामाजिक कार्यकर्ते सचिन वाळुंज, संतोष घोटणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध विमानांचे टेक ऑफ, लँडिंग व त्यांची कार्यपद्धती समजून घेतली। यावेळी ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आलेले हवाई दलाचे राफेल फायटर प्लेन याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। हे फायटर प्लेन आकाशात कशा पद्धतीने काम करते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती। निश्चितच या शिबिरामुळे आतापर्यंत केवळ शहरी भागात उपलब्ध असणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रामीण मुलांना घेण्याची संधी उपलब्ध झाली। याबद्दल पालकांनी आमदार सोनवणे यांचे आभार मानले। भविष्यातही असे कार्यक्रम राबवावेत अशी पालकांनी अपेक्षा व्यक्त केली। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। Actually, because of the disturbance, take off के लिए hard केबल से चेक कर। Landed!